पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने पतीची सुपारी देऊन हल्ला घडवला आहे आणि यामुळेच आता पती हॉस्पिटलमध्ये तर पत्नी जेलमध्ये आहे। नेमका प्रकार काय आहे या संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत PSI केकान आहेत। सर, नेमकी ही घटना काय आहे? नेमकं पत्नीनं पतीची सुपारी का दिली होती, काय सांगाल याविषयी? सर, एकंदरीत या घटनेबद्दल बोलायचं झालं तर मिठाईलाल बरुड नावाचा एक इसम आहे, त्याची पत्नी रत्ना बरुड यांना एकूण 8 मुली होती 8। मग त्यांना मुलगा होत नव्हता म्हणून मिठाईलाल बरुड हा त्याच्या पत्नीला टॉर्चर करायचा, वारंवार तिला शारीरिक मानसिक त्रास देत होता। मग ती शारीरिक मानसिक त्रास देत असल्यामुळं तसेच त्यांना आता एकंदरीत नवीन लग्न करायचं ठरलं होतं। मग तो नवीन लग्न करणार, त्याच्यातून अजून फॅमिलीमध्ये तिला असं काही वेगळं वाटणार म्हणून तिनं मिठाईलालची सुपारी देण्याचं ठरलं। याच्या रागातून तिने मिठाईलाल बरुड याला मारण्यासाठी एकूण 5 लाख रुपये 2 सराईत आरोपी अमन पुजारी आणि शुभम दुबे या 2 सराईत आरोपींना 5 लाख रुपये सुपारी देणे ठरलं। त्याच्या बदल्यात तिने 2 लाख रुपये सुपारी दिली। पण हे पैसे कुठून आणले? हे पैसे तिनं तिच्या पतीची एक सोन्याची चेन होती, ती सोन्याची चेन मोडून म्हणजे गहाण ठेवून त्यातून तिने 2,20,000 रुपये घेतले होते। ते 2,20,000 रुपये तिने त्यापैकी 2 लाख रुपये आरोपींना दिले आणि मग आरोपींनी त्यातून चॉपर्स वगैरे खरेदी करून पुढील घटना केलेली आहे, असं एकंदरीत तपासात निष्पन्न झालेलं आहे। नेमकं यांना अटक कधी केली, नेमकी जीवघेणा हल्ला कधी केला आणि त्यानंतर तपासात नेमकं निष्पन्न काय झालं? जीवघेणा हल्ला हा 7 तारखेला संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान झाला। त्यानंतर लगेच तपासात सूत्र हल्ली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ACP DCP सर, ACP सर, PI सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। तपासांती जी फिर्यादी आहे आरोपीची मुलगी रत्नाची मुलगी, जी महिलेची जी मुलगी आहे, तिनं काही वर्णन म्हणा काही आरोपींचे मोजके नाव सांगितले होते। त्याहून पोलिसांनी नंतर सरळ पुढचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक केली। ज्यावेळेस आरोपींना अटक केली त्यावेळेस त्यांच्याकडे अधिक सखोल तपास ज्यावेळेस केला असता नंतर लक्षात आलं की तपासात असं निष्पन्न झालं की सदरची सुपारी ही जखमीचा व्यक्ती रत्ना बरुड हिने दिली होती। मग महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मार्फतीने तिच्याकडे चौकशी केली, तिला विश्वासात घेतलं। सुरुवातीला तिने उडवडीची उत्तर दिली, पण नंतर एकंदरीत सर्व काही गोष्टी क्लिअर झाल्या होती, तिने हे गुन्हा केल्याचं कबूल केलं। मग हा गुन्हा का केला याबद्दल तिला विचार असता तिने सांगितलं की मला 8 मुली आहेत, मला मुलगा होत नव्हता, तसेच माझा पती हा दुसरं लग्न करणार होता, या रागाच्या भरातून मी तिला हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आता किती आरोपी अटक आहेत? आता सर आपल्याकडे एकूण 8 तारखेपासून 3 आरोपी अटक आहेत आणि 3 आरोपींना 13 तारीख म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि अजून तपास काही बाकी असल्यामुळे आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करत आहोत। पत्नीनं या अगोदर देखील विष प्रयोग केल्याचं सांगितलं जात आहे, नेमकं काय करेल? सर, एकंदरीत तपासात त्यांनी सांगितले पत्नीचं म्हणणं आहे, पण त्याबद्दल असे भौतिक आणि काही पुरावे अजून आपल्याकडे काही निष्पन्न नाही। वंशाचा दिवा नसल्यामुळे पतीनं दुसरं लग्न करण्याचं जे मानसिकता आहे ती केली होती आणि याच मानसिकतेबद्दल पत्नी आक्रमक झाली आणि तिने स्वतःच्या पतीची सुपारी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।